हॅलो गाईज, वेलकम वेलकम वेलकम. विद्यार्थी मित्रांनो, लहान लहान मुलं जे असतात ना, त्यांच्या कानावर जसे शब्द पडतील तसं ते बोलण्याचा प्रयत्न करतात. आता बघा, आपल्याकडे कितीतरी भाषा आहेत अशा की प्रत्येक भाषेला ते आपोआप म्हणजे शिकवायची गरज नसते त्याला. आता बघा, आपण घरचं जे वातावरण आहे ना, त्या वातावरणामध्ये जेव्हा आपण बोलतो का ना एकमेकाशी संवाद साधतो. आता समजा मी मराठी भाषेत बोलतोय, तुम्ही पण मराठी भाषेत बोलत असाल किंवा हिंदी असेल किंवा कन्नड असेल, तामिळ असेल, कोणतीही भाषा असो, हे लहान मुलगा हे लहान लेकरू हे जेव्हा जन्मते का नाही तेव्हापासून ती भाषा शिकत असते. मग सर, आजचा आपला टॉपिक आहे बघा, अशा प्रकारे लहान मुलांना इंग्रजी अशा प्रकारे लहान मुलं इंग्रजी शिकतात. सर पहा, भाषा कोणती आहे, मराठी असो, हिंदी असो, इंग्रजी असो, कोणतीही भाषा असो, हे लहान मुलं कशी शिकतात सर? तर त्या ठिकाणी आपण जसं बोलतो तसं ते ऐकून ऐकून भाषा शिकत असतात. आता पहा, तुमच्या घरामधलं वातावरण कसं आहे, तुम्ही मराठी भाषा बोलत असाल तर लेकरू सुद्धा मराठी भाषा बोलतो. मग सर तुम्ही इंग्रजी भाषा का तू बोलू शकत नाही? कारण तुम्ही तसं बोलत नाहीत ना सर. जोपर्यंत तुम्ही इंग्रजी बोलणार नाहीत तोपर्यंत तुमचं लेकरू बोलणार नाही. एका छोट्या बाळाला म्हणावा बेबी बी कम कम कम, आज जे कम कम म्हणलं की इकडे येतं बाळ. मग तसं तुम्ही आधी बोला. फॉरेनचे लोक असतील, इंग्लंड असो, अमेरिका असो, कोणतेही म्हणजे जे इंग्रजी बोलणारे देश आहेत, त्या देशामध्ये मुलांना ते पालक कसे बोलतात, प्लीज गिव्ह मी वॉटर, मला पाणी दे. मग सर हे का होतंय? ते ऐकून ऐकून होते. कोणतीही भाषा ही मित्रांनो ऐकल्यानंतर आपण ती बोलत असतो. मग सर त्याला वाचन येतं का? नाही हो, लहान लेकराला इंग्रजी भाषा वाचन येत नाही. पण ते शब्द का बोलत असतात सर? कारण त्याला ते ऐकून ऐकून शिकत असतं. मग तुम्हाला पण हेच करायचं मित्रांनो, की आपल्या लहान छोट्या मुलांना या ठिकाणी मी 10-15 वाक्य लिहिले, तर ते वाक्य तसे तुम्ही इंग्रजीमध्ये त्यांची बोलायचे आहेत. जसे तुमचे लेकरावरती संस्कार असतील ना, तसं ते लेकरू वागतं. नाही तर काय, तुम्ही भले टंग किती बी त्यासाठी कमवून ठेवलं, त्याला काही तेवढा फायदा नाही. कारण त्याला ती वापरायची पाहिजे ना. असं लाखो रुपये कमवून ठेवले आणि लेकरू जर टुकार पडायचं फिरू लागलं, बोलू लागलं, तर ते कमवलेली संपत्ती ते राहू शकणार नाही. कारण ते आगावं लागेल ना बा. ऐका, लक्ष द्या, काय होईल ते आगाऊ मार्गाला लागेल. आणि तशा मार्गाला न लागू नये यासाठी आपण त्याच्यावरती संस्कार योग्य केले पाहिजे. तसं भाषा आहे ना, इंग्रजी भाषा जर तुम्हाला वाटते ना सर माझ्या मुलाला इंग्रजी आहे, तर तुम्ही काय करा. आता एक सांग थोडक्यात, की प्रत्येक आजकालचे बरोबर, आता समजा आजकालची नवीन पिढी आली की ज्यांचे मुलं 5-6 वर्षाचे, त्या प्रत्येकाचं मी गॅरंटी सांगतो की कमीत कमी 10वी पर्यंत शिक्षण झालेलं आहे. जसं तुमचं शिक्षण झालंय तसं तुमच्या लेकराला ते बोलायचं आहे. आता साधे वाक्य तुम्हाला येतं, इंग्रजी वाक्य तुम्ही प्रत्येकाला येतात हो, पण तुम्ही काय करता, ते बोलत नाहीत ना. प्रत्येक कोणता शेतकरी जरी असला तर तो कमीत कमी 10वी पर्यंत शिकलेला आहे, असं मला कमीत कमी 8वीत आहे बा. 8वी ते 10वी पर्यंत प्रत्येक पालक शिकले. पण तुम्हाला काय करायचं मित्रांनो, की तुमच्या घरामध्ये कसं वातावरण निर्माण करायचं आहे. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, एज्युकेशन इज द मिल्क ऑफ टायग्रेस. पहा, एज्युकेशन इज द मिल्क ऑफ टायग्रेस, हू एव्हर ड्रिंक इट विल नॉट स्टॉप ग्रोइंग. म्हणजे काय, शिक्षण हे वाघणीच दूध आहे, जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. मग तुमच्या मुलाला पण इंग्रजी शिक्षण द्या ना. इंग्रजी अशी भाषा आहे मित्रांनो, की आजकाल जगामध्ये जास्त तिला डिमांड आहे. म्हणजे कुठं पण पहा, मोबाईल काढला तुमच्या हातामध्ये 10-20 1 लाखापर्यंत मोबाईल येतं, आणि काय करते, इंग्रजी भाषा बदलून मराठी भाषा करते सेटिंग मध्ये. अरे बाबा, इंग्रजी शिका तुम्ही, एवढा मोठा मोबाईल आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट महत्वाची आहे की डेली एक्सरसाइज. काय, अहो तुम्ही शिक्षण तर घेतात, परंतु त्याचबरोबर तुम्हाला दररोज व्यायाम करायचा आहे. पहा, डेली एक्सरसाइज कॅन बूस्ट युअर मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ. पहा, दररोज व्यायाम केल्यामुळे तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते. यासाठी सकाळी दररोज, तुम्ही छोटं वय असेल ना तर आपल्या लेकराला व्यायाम करायला शिकवा. आता पहा, मोठ्या मोठ्या शहरामध्ये पाहतो जिम आलं, जिम लहान, आता तिथं कसं आहे, जास्त जागा नसते ना मोठ्या शहरामध्ये व्यायाम करायला, मैदान असते, तर मग लेकर काय करतात, जिम जातात, अशी बॉडी बनतात. मग सांगायचं तर काय मित्रांनो, की व्यायाम केल्यामुळे आपल्याला हे अभ्यास भी करा आणि व्यायाम पण करा. चला तर मित्रांनो, आता सुरुवात करूया. मग आता इतकं काय सांगितलं की प्रस्तावना होते, की मित्रांनो तुमच्या लेकरांचं उज्ज्वल भविष्य, तुमच्या लेकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ह्या गोष्टी करणं फार जरुरी आहे. नाही केलं तर मग तुम्ही तुमचं लेकरू मोठं झाल्यावर काय होईल ते मी सांगू शकणार नाही. त्यासाठी सुरुवातीपासून लहानपणापासून त्याला योग्य वळण लावा. चला तर मित्रांनो, बघूया आपण काय बोलायचं. सर तुम्हाला दररोज उठलं मी आनंदी आहे, मग इथं काय होईल, त्याला इथं पहा, तर मी आनंदी आहे, आय एम हॅपी. इथं पहा, आता मी वाक्य लिहित,
त्याचं आपण इंग्रजीमध्ये घेऊया. आय एम हॅपी. असं तुम्ही त्याला मी आनंदी आहे म्हणून आय एम हॅपी. हाऊ आर यू. तू कसा आहेस सांगतो पुढे. पहा तो माझा मित्र आहे. तो म्हणजे कोण? ही ही इज माय फ्रेंड. पहा ही इज माय फ्रेंड. असं तुम्ही बोला ते लेकरू बोलतोय त्याला म्हण हु इज युअर फ्रेंड. ते म्हणते सर रमेश इज माय फ्रेंड. असं त्याला एकदम म्हणणार नाही बरं ते, पण जोपर्यंत ते सराव करणार नाही तोपर्यंत त्याला येणार. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. हजार वेळा म्हणतो सर, प्रत्येक वेळेस म्हणतो प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. प्रॅक्टिस केल्याशिवाय जगामध्ये आपण कोणतंही एखादी कौशल्य असेल तर प्रॅक्टिस करू. कोणता कारपेंटर असो, किंवा म्हणजे काय सुतार असो, कुमार असो, कोणत्या जे पहिल्या 12 बलुतेदार ते काय करायचे, प्रत्येकाची योग्य जे कौशल्य होतं ते आपोआप शिकायचे का लहान लेकरं? नाही, वडिलांचं पाहून ते शिकत होते. पहा मित्रांनो, आता ती शिक्षिका आहे, मग ती म्हणजे कोण? सी. असं डायरेक्ट आता पहा ते सांगत बसू नका. सी म्हणजे ती, यू म्हणजे तू, ही म्हणजे तो, हे त्याला सांगू नका. फक्त डायरेक्ट म्हणा ती शिक्षिका आहे. म्हणजे काय बोलणार? सी इज अ टीचर. पहा सी इज अ टीचर. सी इज अ टीचर. पहा नंतर त्याला म्हणून ती मुलगी आहे. सी इज अ गर्ल. तो मुलगा आहे. ही इज अ बॉय. आय एम अ टीचर. यू आर अ स्टुडंट. अशी कितीतरी वाक्य ना. फक्त नमुन्या खातर मी 10-15 वाक्य लिहिले आहेत. तुम्ही पण असे वाक्य मित्रांनो तुम्ही बोला. तुम्ही म्हणा आय एम फार्मर. तुमची जे काही तुम्ही जे काम करता ना तर म्हणा त्याला सर आय एम फार्मर, आय एम अ टीचर, का असेल तुम्ही ते म्हणू शकता. मला आंबे आवडतात. आय लाईक्स मँगोज. आय लाईक मँगोज. MANGOES. मला आंबे आवडतात. पुढचा आहे दार उघडा. सोपे शब्द घ्या, वाक्य सोपे हो घ्या, एकदम कठीणामध्ये जाऊ नये. सुरुवातीला लहान लेकरांना ओपन द डोअर, क्लोज द विंडो असं बोला. दरवाजा उघडा, दार उघडा. ओपन द डोअर. मग खिडकी बंद करा. क्लोज द विंडो. CLOSE. क्लोज द विंडो. किती सोपे वाक्यात. आता एकदम त्याला कळणार. 1-2-3 वेळा झाला मला म्हणायचं ओपन द डोअर. ओपन असं करा. ओपन करा, दाखवा, द्या, ऍक्शन करा. ऍक्शन इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन इंग्लिश लँग्वेज. तुम्ही ऍक्शन करून दाखवता ना मित्रांनो. जे पण ती उड्या मारता, ज्या उड्या मारा उड्या मारा, बोला आई मग तसं नाही, मम्मी म्हणतात. जम्प पण त्या बरोबर उड्या मारते. हो तुम्ही करून पहा. जम्प आपण उडी माल असं बोलतो ना आपण. तो तर मुलाला उदी माल तसं नाही म्हणायचं. जम्प की उड्या मारते. पहा नंतर इथे या. कम यार. कम असं म्हणतो. ये आता पहा आपल्याकडं तुम्ही जर असं मराठी भाषेतलं मी सांगतो माझ्या खर्चा होता. लहान बाळ असलं ये केलं ते लहान असं हळूहळू एक पाऊल उचललं. त्याला तसं आपण म्हणायचं कम हिअर. इकडे ये. तिथे जा. गो देअर. असे छोटे वाक्य घेऊन आपल्याला मित्रांनो आपल्या मुलांच्या कानावर पुढे जातो. इकडे ये. कम हिअर. तिकडे जा. गो देअर. पुढे पहा. खाली बस. सिट डाऊन. 1 2 3 नाही 10 वेळेस तुम्ही म्हणले ना सिट डाऊनचा अर्थ तुमच्या घरामध्ये तुम्ही वातावरण तयार करा आणि त्याला असं म्हणा सिट डाऊन. एकदा दोनदा चुकल. काय म्हणले होते पप्पा गड्या बसायला. हा सिट डाऊन. 1 2 3 4 वेळेस 10 वेळेस झालं तर वारंवार जेव्हा त्या मुलांच्या कानावरती शब्द पडतात तेव्हा त्या विद्यार्थ्यांच्या स्मृती पटलावर काय सांगतो त्याच्या स्मृती पटलावर ते शब्द असा कोरल्या जातोय. सिट डाऊनला काय म्हणायचं? स्टँडअपला काय म्हणायचं? म्हणजे काय तर बोललो मी. सिट डाऊन खाली बसा. सिट डाऊन. नंतर आहे उभे राहा. स्टँडअप. उभे राहा. नंतर आहे तुम्ही कसे आहात? हाऊ आर यू. एकदा सांगितलं मी आता काल परवा ते रसपोळ्या जेवण होतं. एक छोटं बाळ होतं, छोटंच पोळ्या खायला म्हणजे आमच्या बहिणीसोबत. मग ते प्रत्येकानं हाऊ आर यू. मामाला हाऊ आर यू. मामीला हाऊ आर यू. आजोबाला हाऊ आर यू. आजीला हाऊ आर यू.
चुलत बहीण त्या मावशीच्या पोरीला किती जणाला कोणाला हवारी, अरे एवढं सर लेकरू म्हणजे नेमकंच बोलायला शिकलं. म्हणजे याचा अर्थ काय, तुम्ही कशात, म्हणजे काय होईल, हाऊ आर यू, हाऊ आर. जेव्हा त्या मुलाला याचा अर्थ कळताना मित्रांनो त्याला उत्सुकता वाटते, उत्सुकता. मग पुढे सांगतोय प्रत्येक जण काय म्हणून, सर मी ठीक आहे, आय एम फाईन, आय एम फाईन, मी ठीक आहे. नंतर धन्यवाद, थँक्यू थँक्यू थँक्यू, किती वेळ म्हणते ते थँक्यू. नंतर पुढे शुभ प्रभात, गुड मॉर्निंग. आता गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग सर. एक तर माणूस माझा मित्र आहे, पण आले की गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग सर. आता वर्गात गेलो मी तर कोण सर म्हणतो गुड मॉर्निंग सर. मी पण लहानपणी म्हणते गुड मॉर्निंग सर, लहानपणी. आता पहा इथं लक्ष द्या, गुड मॉर्निंग. लक्षात. आज पुढे वा, उद्या भेटूया, काय होईल, सी यू टुमारो, सी यू टुमारो, म्हणजे उद्या भेटूया. मित्रांनो उद्या भेटूया. आता आजचा क्लास आपला संपला, आपण उद्या भेटूया असं म्हणतो ना, सी यू टुमारो, उद्या भेटू. किंवा एखाद्या दिवस आपण मित्राला भेटलो असतो, थोडं बाय बाय करू, बाय बाय म्हणतो ना, मग त्याला असं म्हणा ना, सी यू टुमारो, उद्या भेटूया. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, लाईक करा, ऐका. त्याचबरोबर तुम्ही जर माझे चॅनल नवीन असाल, व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. गुड बाय.